आमदार डॉक्टर राहुलजी पाटील साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी या सभेला संबोधित करावं। प्रथम सर्व महापुरुषांना अभिवादन करतो। विधानसभा निवडणूक 2024 च्या निवडणुकीच्या संदर्भात आयोजित केलेल्या सभेला उपस्थित असलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले खासदार संजय उर्फ बंडू जाधव साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असलेले बंधू भगिनी मातानो, सर्वांचं या सभेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो। ही सभा मी विजय सभा म्हणलं तर काय हरकत आहे का? गेल्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जशा प्रकारे तुम्ही मला सेवा करण्याची संधी दिली, एक कुटुंब म्हणून माझा सांभाळ केला, माझे चूक भूक तुम्ही पोटात घातली आणि माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला 10 वर्षाची सेवा करण्याची संधी दिलीबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो। या जगामध्ये काहीच असे लोक भाग्यवान असतात की ज्यांना अशा प्रकारचं नशीब प्राप्त होतं। म्हणून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने गेल्या 10 वर्षामध्ये मी चांगल्या प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न केला। उद्धव साहेब हे माझं सगळं कुटुंब आहे, हे माझे सगळे सगळे सोयरे कोण आहे तर हे माझे सगळे सोयरे आहेत। माझ्या कुटुंबापेक्षा जास्त प्रेम ह्या लोकांनी मला दिलेलं असल्यामुळं आता मला माझ्या आयुष्यात काय नाही पाहिजे, माझ्या आयुष्यात फक्त या जनतेची मला सेवा करायची। 12 महिने 24 तास 365 दिवस हे माझं आयुष्य आता बोनस म्हणून या लोकांसाठी वापरणार आहे मी। माझ्या जीवनामध्ये आता फक्त तुमची सेवा आणि तुमची सेवा, मला आता जीवनामध्ये काय नाही पाहिजे एवढं मी या निमित्तानं सांगतो। निष्ठावान म्हणून निष्ठावान म्हणून जे मला तुम्ही स्टॅम्प मारलाय ते स्टॅम्प मला आयुष्यभर राहू द्या एवढंच मी तुम्हाला विनंती करतो। अडीच वर्षापूर्वी जशा प्रकारचं गद्दारानं हे शासन ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला, आमच्या नेत्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला, खूप मोठ्या प्रमाणावर आम्हाला आमिष दाखवले गेले। आम्ही आमिषाला बळी नाही पडलो तर म्हणले आता तुम्हाला जेलमध्ये टाकतो। आम्ही म्हणलं आम्ही जेलमध्ये राहू पण उद्धव साहेबांवर गद्दारी करणार नाही। या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही साहेबाबरोबर राहू, सत्ता असू सत्ता राहू, राजकारण येऊ ना तर राजकारण जाऊ, पण आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून साहेब तुमच्या पाठीशी राहू। भविष्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला एवढीच विनंती करतो साहेब की या लोकांनी आपल्यावर खूप प्रेम केलेलं आहे, निस्वार्थ असं परभणीकरांना आपल्यावर प्रेम केलेलं आहे आणि आपलं सुद्धा प्रेम असंच आमच्या सर्वांवर आहे। गेल्या 2.5 वर्षाचा जर विचार केला तर या सरकारनं आपल्याला काय दिलंय? या सरकारनं आपल्याला महागाई दिली, या सरकारनं आपल्याला बेरोजगारी दिली, या सरकारनं आपल्याला काय दिलं तर सर्वसामान्य महिलेवर अत्याचार करणारे गुंड पैदा कुणी केले असतं तर या सरकारनं केलेले आहेत। म्हणून या सरकारला जमिनीखाली 5 फूट आपल्याला गाडायचंय का नाही एवढं सांगा तुम्ही। या सरकारला असा धडा शिकवा मतदान रूपी की परत हे 25 वर्ष उठले नाही पाहिजे, अशा प्रकारचा धडा यायला आपल्याला शिकवायचा। गेल्या 10 वर्षामध्ये तुमच्या आशीर्वादाने बरंच काम करण्याचा मी प्रयत्न केला आणि भविष्यामध्ये सुद्धा सन्माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य न्याय देण्यासाठी आम्ही सदैव तुमच्या पुढे राहू। साहेब, लोकांचा दवाखाना असेल, लोकांचा पोलीस स्टेशन असेल, सर्वसामान्य माणसाची काही जरी घरी घटना घडली तर आमचे शिवसैनिक सर्वात आधी कुठे पोहोचत असेल तर या लोकांच्या दरवाजात पोहोचतात। आज तुम्ही पाहता निवडणूक लागल्यात, कुत्र्याच्या छत्र्या उगवते तसे उमेदवार आलेत।
मला तुम्ही एक प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही विकत आणलेले लोक आहेत का तुम्ही तुमच्या मनानं आमच्यावर प्रेम करणार आहेत? एवढं सांगा तुम्ही हात वर करून. अरे हे भाड्याचे लोक नाही, ते आमच्यावर प्रेम करणारी जनता आहे. भविष्यात तुम्हाला फक्त उद्धव साहेब एवढंच आम्ही अभिवचन देतो की परभणीचा सर्वसामान्य शिवसैनिक मरेपर्यंत तुमच्या बरोबर राहील. आमची अंतयात्राच ह्या भगव्यामध्ये निघल, एवढ्याच्या निमित्तानं सांगतो. आणि जाता जाता तुम्हाला एवढंच वचन देतो की येणारं सरकार हे महाविकास आघाडीचं सरकार आहे. साहेब, या सरकारला जायचंय, हे महायुतीचं सरकार 100% जाणार आहे. फक्त आपल्याला थोडासा धक्का लावायचा आहे आणि ते धक्का 100% परभणीची जनता लावेल, एवढंच या निमित्तानं सांगतो. परत एकदा मी तुमचे हात जोडून आभार व्यक्त करतो की तुम्ही मला 10 वर्ष मतदान दिलं, मला 2दा आमदार केलं, तिसऱ्यांदा तुमच्या सहकार्यानं मी आता उभा आहे. माझी निशाणी मशाल आहे, 2 नंबरच्या मशीनच्या 2 नंबरवर माझी निशाणी आहे. मी तुम्हाला विनंती करतो की परत एकदा मला आपण मतदान करावं. पहिल्या वेळेस मला साहेब 27,000 लोकांनी विजय केलं, दुसऱ्या वेळेस 82,000 विजय केलं आणि या वेळेस आपकी बार 1 लाख पार निश्चित होईल. साहेब, एवढीच विनंती मी सर्वसामान्य लोकांना करतो. मी आपलं दर्शन घेतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यसम्राट आमदार व्हिडिओ बघितला आणि त्यांनी म्हटलं की मी मोदीजींचं भाषण ऐकत होतो, बराच वेळ झाला, मला वाटलं मोदीजींना काय झालंय काय. मग त्याला प्रश्न विचारला, का असं तुम्हाला वाटलं? ते म्हणाले बराच वेळ झाला भाषण करून पण त्यांनी नेहरूंचं नावच नव्हतं घेतलं. आणि मग शेवटी ते म्हणाले की ये सब कुछ जो हुआ है वो नेहरूजी ने किया है. हा म्हणाले ठीक आहे, बरे आहेत बाबा, बरे आहेत, व्यवस्थित नॉर्मल आहेत. नेहरूंनी काय केलं ते बघतंय जग. आणि समजा नेहरूंनी काही चुका केल्या असतील, काँग्रेसने काही चुका केल्या असतील, पण म्हणून तर तुम्हाला लोकांनी निवडून दिलं ना. मग 10 वर्ष तुम्ही काय केलं ह्याच्याबद्दल तुम्ही कधी बोलणार आम्हाला? आज जे काय फौजियाताई तुम्ही सांगत होता की आणि जे विकास 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 करतायत, जिथे हात लावताय तिकडे बर्बादी होते. पूल कोसळतायत, विमानतळाचं छत कोसळतंय, रस्त्यावरती खड्डे पडतायत, पुलाला तडे जात आहेत, संसद गळते, राम मंदिर गळते. एवढंच नाही तर एक मतं मिळवण्यासाठी त्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा उभारला होता, या नालायक लोकांनी त्याच्यामध्ये सुद्धा पैसे खाल्ले, त्याच्यात सुद्धा भ्रष्टाचार केला आणि महाराजांचा पुतळा हा 8 महिन्याच्या आत कोसळून पडला. आणि आपले दाढीवाले बाबा म्हणतात, म्हणजे इथले मिंदे, ते म्हणतोय की वाऱ्याने पुतळा पडला. वा रे वा, वाऱ्याने मिंदेची दाढी नाही ती उडत. तुम्ही जे एक एक गद्दाराला जेवढे खोके दिले ना, तसेच तुम्ही त्या पुतळ्यामध्ये सुद्धा पैसे खाल्ले. ही महाराष्ट्राची थट्टा आहे. ज्या दैवताने जगावं कसं हे शिकवलं, ज्या दैवताने आपल्या देशाला आरमार कसं असायला पाहिजे, आरमाराची प्रेरणा दिली, म्हणून तुम्ही नौदल दिन तिकडे साजरा करायला गेलात आणि त्यांचा पुतळा 8 महिन्यात कोसळतो. मग एवढे तुमचे हात अशुभ आहेत की पुतळा सुद्धा तो कोसळतो. पण ही जखम महाराष्ट्र विसरणार नाही आणि महाराष्ट्र तुम्हाला माफ नाही करणार. तो काय तुमच्या कोणत्या तरी नेत्याचा पुतळा नव्हता, लावला काय पडला काय काय फरक पडत नाही असा तो पुतळा नव्हता. तो आमच्या दैवताचा पुतळा होता. आज जे शेतकरी पूर्णपणाने असे निराश झालेले आहेत की कोणी त्यांना भावच देत नाही, तेच त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की गरीबाच्या भाजीच्या देठाला देखील हात लागता कामा नये. हा गरीब आहे, हा माझा अन्नदाता आहे, त्याचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि तसंच जसं गरीबाच्या भाजीच्या देठाला हात लागता कामा नये, तसं महिलेच्या केसाला सुद्धा धक्का लागता कामा नये. जो करेल
त्याला देहांत प्रायश्चित्त मिळालंच पाहिजे, दिलंच पाहिजे, हातपाय तोडलेच पाहिजेत. तुमच्याकडे कोण तक्रार करून म्हणजे तक्रार द्यायला जायला सुद्धा महिला घाबरतात. बदलापूरमध्ये जी दुर्घटना झाली, जो अत्याचार झाला चिमुरड्या मुलीवरती, तिची आई आणि वडील हे कित्येक तास पोलीस स्टेशनमध्ये बसले होते. मुलीवरती अत्याचार झालाय, ती विव्हळते, आई वडील पोलीस स्टेशनमध्ये बसलेत, पोलीस दखल घ्यायला तयार नाहीत. आणि मग माहिती जशी बाहेर पडली आणि संपूर्ण बदलापूरकर रस्त्यावरती उतरले, रेल्वे ट्रॅकवरती उतरले, त्यावेळेला तक्रार घेतली. आणि एवढंच नव्हे तर ज्याने आंदोलन केलं त्यांच्यावरती गुन्हे टाकले, त्यांच्यावरती गुन्हे टाकले. हा कारभार. आणि तुम्ही महाराजांच्या पुतळ्याचं वंदन करणार, त्याला पुतळ्याला वंदन करणार. ही सगळी जी काही थेरं आहेत ही आता संपवायची वेळ आलेली आहे. म्हणून मी मगाशी जे सांगितलं की उठसूट सगळं गुजरातला नेत आहेत. तुम्ही सगळे शिकले सवरले किंवा काम करणारी लोक असाल, तुम्ही रोजगारासाठी कुठे जाणार? गुजरातला जाणार, अहमदाबाद. मुंबईमध्ये आला का बुलेट ट्रेनने अहमदाबादला जाणार? काय माझ्या महाराष्ट्राने पाप तरी काय केले? कालच्या निवडणुकीच्या आधीपर्यंत जास्तीत जास्त खासदार 48 पैकी 42 आम्ही सुद्धा तुमच्या सोबत होतो. मोदीजी महाराष्ट्राने तुम्हाला आशीर्वाद दिले नसते तर तुम्ही पंतप्रधान पदाची खुर्ची सुद्धा बघू शकला नसतात. विदर्भामध्ये मी काल परवाकडे होतो, 2 दिवस होतो. विदर्भवासियांना सुद्धा मी हेच सांगितलं की आजपर्यंत जास्तीत जास्त आशीर्वाद भाजपला विदर्भाने दिले होते. काय दिलं भाजपने विदर्भाला? जो एक टाटा एअरबसचा प्रोजेक्ट आपण विदर्भात आणू इच्छित होतो महाविकास आघाडीचं सरकार असताना, तो निवडणुकीच्या तोंडावरती जखमेवरती मीठ चोळावं तसं त्यांनी अहमदाबादमध्ये त्याचा थाटामाटामध्ये उद्घाटन केलं की अरे महाराष्ट्र छोड़ दो यार, कुछ भी करो, वोट देते हैं वो, क्या फिक्र करना है उनकी, भोले लोग हैं, उनको कुछ भी बोलो, देते हैं वोट, इधर करो, सब इधर करो, गुजरात में करो, गुजरात में करो. मोदींना हे कळत नाही की इथे महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष गुजराती राहत आहेत, त्यांचं आणि आमचं काही भांडण नाहीये, होणार पण नाहीये. पण त्यांच्या मुलांनी सुद्धा उद्या कुठे जायचं नोकरी करायला? आणि हा सगळा प्रकार बघितल्यानंतर प्रश्न मी तुम्हाला विचारतोय, तुम्हाला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पाहिजे का मोदी शांचा पाहिजे, अदानीचा पाहिजे? कोणाचा पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलणार की तुम्ही यांच्या नावाने जय जयकार करणार? आणि जर का खरंच छत्रपती शिवाजी महाराज आपल्या हृदयात असतील ना, तर हातामध्ये मशाल घ्या आणि या भ्रष्ट सरकारचा कारभार जाळून टाका. तुम्ही सगळ्यांनी असं धगधगत राहिलं पाहिजे. शेतकऱ्यांनो निराश होऊ नका, महिलांनो खचून जाऊ नका. प्रत्येकाने आता मैदानात उतरा. मी आहे बाळासाहेबांची मशाल, मी जाळून टाकणार या सरकारचा कारभार. आणि हा जर का तुम्ही निश्चय केला तर मला खात्री आहे हे 4 तर 4 आमदार आपले निवडून येतीलच, पण महाराष्ट्रामधून एक सुद्धा आमदार या महायुतीचा निवडून येणार नाही, येता कामा नये. या जिद्दीने तुम्ही सगळीकडे तुमचं मतदान होईल अशी हे बघा. हे 4ही आमदार म्हणजे तुमचं उद्याचं भवितव्य आहे. तुमचं भवितव्य, तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य हे तुम्ही ठरवायचे. निष्ठावंतांच्या हातात देणार, जो तुमच्या सोबत राहणार आहे त्याच्या हातात देणार, का पैशाला विकल्या जाणाऱ्या गद्दाराच्या हातामध्ये देणार? आणि जर तुम्ही निश्चय केला असेल तर एकदाच मला फक्त हात वर करून सांगा की आम्ही तुमची मशाल हातात घेतलेली आहे आणि आम्ही या सरकारचा भ्रष्ट कारभार जाळून टाकणार आहोत. मग जिथे हात असेल तिकडे हात, जिथे मशाल आहे तिकडे मशाल, आणि जिथे तुतारी फुकणारा मावळा असेल तिकडे तुतारी फुकणारा मावळा. मंजूर आहे? निश्चय पक्का आहे? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.